आपला सबकॉन्शियस माइंड अजूनही सर्व्हायव्हल मोडमध्येच काम करतो. पण इन्व्हेस्टमेंट म्हणजे काही जंगल नाही आहे. इमॅजिन करा, आपले पूर्वज आधी जंगलांमध्ये राहायचे आणि धोक्याची चाहूल लागली की त्यांना वाटेल त्या गोष्टी कराव्या लागायच्या. कारण त्यावेळेस सर्व्हायव्हल महत्त्वाचं होतं. पण आपला सबकॉन्शियस माइंड अजूनही त्या पॅटर्नमध्ये तसाच आहे. अजूनही त्यातून बाहेर आलेलं नाही आहे. मार्केटमध्ये करेक्शन झालं की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये धोक्याची घंटा वाजायला लागते आणि तो सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो आणि तो तुम्हाला विड्रॉल करायला, पैसे काढून घ्यायला भाग पडतो. पण मार्केट रॅलीमध्ये ह्याच सबकॉन्शियस माइंडला फोमो पण होतो आणि हाय मार्केटमध्ये तो तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण करायला लावतो. त्याच्यामुळं सामान्य इन्व्हेस्टर काय करतो? मार्केट लो असताना सेल करतो आणि मार्केट हाय असताना बाय. पण सक्सेसफुल इन्व्हेस्टर काय करतात? दे बिकम ग्रीडी वेन अदर्स आर fearful and they become fearful when others are greedy. तर मित्रांनो, सर्व्हायव्हल मोडमधून बाहेर या आणि स्ट्रॅटेजिक माइंडसेट बनवा. मार्केट शॉर्ट टर्ममध्ये इमोशन्सवर चालत असलं तरी लाँग टर्ममध्ये पेशन्स आणि डिसिप्लिन यालाच रिवॉर्ड मिळतो.